इंडियन रॅट स्नेक यांच्या बंगल्यामध्ये आली. चला आपण आता याला पॅक करूया. काय नाही साप आहे काय हे काय ब्राह्मण आहे ना. हो. तो जो लाल डबा आहे ना, लाल डब्याच्या जवळ मी आता शेपूट बघितलं एक 5 मिनिटापूर्वी. क्वालिटीचे नाही का? नाग आहे बघ. तो निघाला व्हिडिओ बघ. भाऊ अमित दे ना इथं छोटा बाई. हा इकडे अमित का तुमचं डोकं साईड थांबा थांबा. खाली घ्या खाली इकडे नका आणू ना. नाही काय टेन्शन नाही. बरणी काय नाही कधी. एमआयडीसी कंपनीमध्ये पहिल्या माळ्यावर आलाय विषारी नाग. तो डबा आहे काय? बघू तो डबा. तर गाईज परत एकदा आपण आलो आहे निसर्गाच्या सानिध्यात. जे आपण आज 2 साप रेस्क्यू केलेले ते रिलीज करायला. एक आहे इंडियन रॅट स्नेक आणि दुसरा आहे इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा, जो MIDC एरियामध्ये पहिल्या माळ्यावर आलेला तो नाग. नशीब कोणाचा पाय नाही पडला, त्यांचं लक्ष गेलं. त्याला पण सेफली पकडून आपण आणलेलं आहे आणि नेचरमध्ये रिलीज करायला आणले. 5.5 फुटाची धामण आहे, बिनविषारी. तर जसं तुम्ही बघताय माझ्यासमोर इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा अतिशय सुंदरतेने त्याचा फणा काढलेला आहे. तुम्ही बघू शकताय त्याचं पूर्ण लक्ष हे माझ्याकडे. आणि नागाबद्दल जसं तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ती बीन वाजवल्यानंतर ते त्या म्युझिकवर नाचतात, असं काय नसतं. आता माझा पाय बघा कसा हालतोय. मूव्ह होणाऱ्या गोष्टीकडे ते साप बघतात. तर सुंदर अशा इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्राला आपण सोडून देऊया. तो आता जायचाच हिशोबात आहे. फणा बघा त्याचा किती सुंदर. बाय बाय कोब्रा.